आहे आता मदीना जायद मॉल अबुधाबी. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालोय शॉपिंगसाठी, कारण मॉलमध्ये ऑफर सुरू होती. तर म्हटलं चला जाऊन ऑफर चेक करूयात, काय आहे काय नाही, घरातल्या काही वस्तू घेऊयात म्हटलं ऑफरमध्ये. सो आम्ही निघालो मदीना जायद मॉलला. हे आहे बघा मदीना जायद शॉपिंग सेंटर. आज आहे इथे ऑफर. सो आम्ही चाललोय ऑफर चेक करायला. ऊन बघा बाहेर किती होतं, अंगाला चटके बसत होते, असलं ऊन होतं सगळं. आणि सॅटर्डे संडे म्हटलं की आम्ही नेहमीच बाहेर पडतो, कारण इतर दिवस मी घरातच असते. सो घरामध्ये बसून मला खूप बोर होतं, माइंड फ्रेश होण्यासाठी आम्ही बाहेर जात असतो. तर आज ऑफर पण होती, म्हटलं चला जाऊयात आणि चेक करू काय ऑफरमध्ये आहे काय नाही, बघूयात जरा घरी काय घेता येईल की नाही वस्तू. त्यासाठी आम्ही आलो मग. आणि हे बघा इथे साड्यांचं शॉप होते, आणि ही साडी मला खूप आवडली होती, पण ती डिफेक्टेड पीस होतं त्यामुळे मी घेतली नाही. मला खूप जास्त आवडली होती. हे साऊथ इंडियन पॅटर्न होतं साडीचं. त्यानंतर आम्ही गेलो बेडशीट घ्यायला. बेडशीटवर पण खूप चांगल्या ऑफर्स होत्या, 20-30% ऑफ होतं. सो आम्ही बेडशीट घेतली. आज त्यांना म्हटलं तुमच्या चॉईसने घेऊया बेडशीट, तर त्यांनी इतकं कन्फ्यूज केलं. फायनली एक चॉईस केली आणि ती घेतली. आणि हे बघा इथे ब्रँडेड शूजचा सेल चालू होता, आणि याच्यामध्ये भरपूर सगळ्या ब्रँड्सचे जे शूज होते ते खूप कमी रेटमध्ये मिळत होते. खूप कमी मीन्स म्हणजे ब्रँडचं जे रेट असतो त्याच्यापेक्षा बऱ्याचपैकी कमी होतं. सो ह्यांना एक शूज आवडला आणि त्यांनी शूज पण घेतला. आणि हे बघा इथे ह्यांना ब्लेझर पण आवडलं होतं. ब्लेझर तर काही घेतलं नाही, पण ब्लेझरवरून ह्यांची मजा नक्की घेतली मी थोडीशी. त्याच्यानंतर भरपूर कपडे होती, बघितली, पण काय आवडलं नाही, त्यामुळे दुसरं काही घेतलं नाही. मॉल फिरत असताना आमच्यासोबत नेहमी असंच होतं, खूप भूक लागत असते, म्हणून आम्ही पहिलं खायला शोधत असतो. मग आम्ही ठरवलं की फूड कोर्टला जाऊ. फूड कोर्टला आल्यानंतर इथे पेट पूजा करून घेतली आम्ही. त्याच्यानंतर आम्ही परत लुलू मार्केटला गेलो, तिथे भाज्या वगैरे थोडं घ्यायचं होतं. सो इथे आलो आणि भाजी वगैरे घेऊन झाली, पण बिलिंगसाठी एवढी गर्दी होती बघा. आणि ऑफर असल्यामुळे सगळे असे तुटून पडतात मॉल. पण आम्ही मॉलमध्ये येतो त्यावेळेला वेळ कसा जातो ते कळतच नाही, कारण भरपूर वेळ झाला होता आम्हाला येऊन. मग त्यानंतर आम्ही बाहेर गेलो, आणि हे बघा इथे टॉईज कलेक्ट करण्याचं असतं, इथे कॉईन टाकायचा असतो आणि त्यातून आपल्याला टॉईज मिळतात. सो आज मी लकी होती. मला नेहमी मी कधीच माझं म्हणजे पकडलंच जात नाही ते टॉईज, आणि पैसे पण वेस्ट होतात. सो आज फायनली एकासोबत मला 4-5 टॉईज मिळाले होते, आणि मी खूप खुश होती, खूप हॅप्पी होती की एकदा जो उपरवाला देत आहे तो झप्पड फाडके देत आहे असं म्हणतो.